हाय हॅलो फ्रेंड्स, मी अस्मिताज ब्युटी अँड लाईफस्टाईलमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझा रोजचा मेकअप, म्हणजे डेली मेकअप लुक मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्ही गृहिणी असाल तर अशा पद्धतीने तुम्ही रोजच्या कामासाठी रेडी होऊ शकता. कमीत कमी प्रोडक्ट यूज करून मी कशा पद्धतीने रेडी होते हेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, हेअर केअर, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ. या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सो फर्स्ट स्टेप आपली असणार आहे क्लिन्झिंग. तर इथे मी माझा फेस हा क्लीन करून घेतलेला आहे. तुम्ही जे पण कुठला फेसवॉश यूज करता तुमच्या स्किननुसार तुम्हाला फेसवॉश निवडायचा आहे. जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही जेल बेस्ड फेसवॉश यूज करायला हवे. तर बऱ्याच जण मला हे पण विचारतात की ऑइली स्किनसाठी कुठलं फेसवॉश हे बेटर आहे. तर तुम्ही क्लीन अँड क्लिअर यूज करू शकता. तसंच हिमालया नीम फेसवॉश हे सुद्धा जर ऑइली स्किन असेल त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि जर तुमची स्किन ही ॲक्नोपोन्स असेल, म्हणजे तुम्हाला खूप जास्त पिंपल्स होत असतील, ॲक्ने होत असेल, खूप जास्त ऑइल प्रोड्यूस्ड होत असेल, तर तुम्ही गार्नियरचा मेन्स ॲक्नोफाईट फेसवॉश हा यूज करून बघा. नक्कीच तुम्हाला याचे रिझल्ट खूप खूप छान असे मिळतील. सो मी इथे माझा फेस हा क्लीन करून घेतलेला आहे. सो नेक्स्ट आणि सेकंड स्टेप माझी असणार आहे टोनिंग. तर टोनिंगसाठी मी यूज करत आहे इथे गुलाबजल. तुम्ही कुठलाही टोनरसुद्धा यूज करू शकता, पण मी माझ्या डेली मेकअपमध्ये म्हणजे डेली म्हणण्यापेक्षा मी कुठल्याही मेकअपमध्ये ॲज अ टोनर हे गुलाबजलच यूज करते आणि ते फार फार मला आवडतं, कारण गुलाबजल हे नॅचरल टोनर आहे. कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आपण आपल्या चेहऱ्याची टोनिंग याने करू शकतो. सो अशा पद्धतीने पूर्ण फेसला व्यवस्थित टोनिंग तुम्ही करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपले जे काही ओपन पोर्स असतील ते दिवसभरासाठी क्लॉक राहतील आणि आपला चेहरा जे काही सूक्ष्मजीव असतील प्रदूषणापासून वंचित राहील. सो टोनिंग ही आपल्या चेहऱ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप माझी असणार आहे मॉइश्चरायझिंग. आणि हे मॉइश्चरायझर हे तर तुमच्या ओळखीचंच झाले असेल, कारण की मी माझ्या प्रत्येक मेकअप व्हिडिओमध्ये असो किंवा स्किन केअर व्हिडिओमध्ये असो हेच मॉइश्चरायझर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कारण माझी स्किन आहे ऑइली. पॉन्ड्स जेल मॉइश्चरायझर हे ऑइली स्किनसाठी खूप बेस्ट आहे. हे मॉइश्चरायझर तुमच्या चेहऱ्याला दिवसभरासाठी हायड्रेटेड तर ठेवील, पण ग्लोविंगसुद्धा ठेवेल. कारण की हे जे मॉइश्चरायझर आहे आपल्या चेहऱ्यावर येणारं एक्स्ट्रा ऑइल कंट्रोल करण्यास आपल्याला हेल्प करतो. सो जर तुमची ऑइली स्किन असेल तर नक्कीच तुम्ही पॉन्ड्स लाईट जेल मॉइश्चरायझर यूज करून बघा. सो इथे मी अप्लाय करून घेत आहे मॉइश्चरायझर आणि तुमचा फेस तुम्हाला व्यवस्थित असं मॉइश्चराईज करून घ्यायचा आहे, कारण दिवसभर आपली स्किन ही हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मी माझा चेहरा व्यवस्थित असा मॉइश्चराईज करून घेते. तुम्ही बघू शकता इथे मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर माझा चेहरा किती ग्लोवी आणि शायनी दिसतोय, हायड्रेटेड दिसतोय. त्यासाठी फेस मॉइश्चरायझर करणं खूप खूप गरजेचं असतं, जेणेकरून आपली स्किन ही दिवसभरासाठी हायड्रेटेड आणि ग्लोईंग राहील. सो नेक्स्ट स्टेप माझी असणार आहे मी मॉइश्चरायझर नंतर पावडरच अप्लाय करत असते. बट जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल
किंवा कुठे तुम्ही कॉलेज गोईंग गर्ल असाल किंवा जॉबला जात असाल तर तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी कमी क्वांटिटीमध्ये पॉन्ड्स बीबी क्रीम सुद्धा यूज करू शकता। मी गृहिणी असल्या कारणाने मी पॉन्ड्स बीबी क्रीमचा डेली यूज करत नाही, बट जर तुम्ही आउट ऑफ जात असाल, कॉलेज गोईंग करत असाल किंवा जॉबला जात असाल तर तुम्ही पॉन्ड्स बीबी क्रीम अगदी कमी क्वांटिटीमध्ये यूज करायचे आहे, जेणेकरून तुमचा चेहरा हा दिवसभरासाठी ग्लोवी आणि फ्रेश राहील। मी इथे पॉन्ड्स बीबी क्रीमचा यूज केलेला नाही, मी डायरेक्ट अप्लाय करणार आहे पावडर। आणि मेकच्या मेकअपमध्ये मी कधीच कुठला कॉम्पॅक्ट किंवा लूज पावडर यूज करत नाही। मी अप्लाय करत असते ते म्हणजे पॉन्ड्सचं हे टॅल्कम पावडर। सो मॉइश्चरायझर नंतर माझी नेक्स्ट स्टेप असणार आहे पावडर, आणि इथे मी पावडर अप्लाय करून घेत आहे। तुम्ही बघू शकताय की पावडर अप्लाय केल्यानंतर माझा चेहरा अगदी व्हाईटन आणि ब्रायटन दिसतोय। सो हे पावडर सुद्धा तुम्हाला ॲज अ फ्रेश लुक देण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतं। सो तुमच्या जर मेकअप किटमध्ये या पावडरचा समावेश नसेल तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता। आणि त्यानंतर मी अप्लाय करणार आहे अगदी कमी प्रमाणात असं म्हणजे लाईट लाईट असं काजळ। लाईट लाईट मी असं काजळ अप्लाय करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी अप्लाय करत आहे अगदी न्यूड शेडमध्ये लिपस्टिक। जर तुम्ही न्यूड शेडमध्ये लिपस्टिक अप्लाय केली तर रोजच्या मेकअपचा लुक तुमचा हा अगदी नॅचरल दिसून येईल। सो इथे मी अप्लाय करते आहे अगदी न्यूड कलरमध्ये लिपस्टिक। ती सुद्धा खूप फेंट अप्लाय करायची आहे, डार्क डार्क अजिबात पण करायची नाही, जेणेकरून आपला लुक हा नॅचरल लुक दिसायला हवा। तर तुम्ही इथे बघू शकताय माझा फायनल लुक अगदी नॅचरल आणि एकदम फ्रेश लुक माझा क्रिएट झालेला आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही जर कमीत कमी प्रोडक्ट म्हणजे अगदी 3 ते 4च प्रोडक्ट मी यूज करून माझा रोजचा मेकअप हा क्रिएट करत असते। मी जे काही प्रोडक्ट यूज करते रोजच्या मेकअपसाठी त्याने माझी स्किन ही दिवसभरासाठी हेल्दी ग्लोविंग आणि हायड्रेटेड राहते। असेच प्रोडक्ट मी माझ्या स्किनसाठी चूज केलेले आहे। जर तुमची सुद्धा ऑइली स्किन असेल तर अशाच पद्धतीने हेच प्रोडक्ट यूज करून तुम्ही रोजचा मेकअप करू शकता। बट तुमची जर ड्राय स्किन असेल तर तुम्हाला जेल बेस प्रोडक्ट न घेता क्रीम बेस प्रोडक्ट यूज करायचे आहे आणि याच स्टेप फॉलो करायचे आहेत। सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर।